हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बघा, मुंबई उच्च न्यायालय लिपिक शिपाई ड्रायव्हर याची एक्झाम झाली. शिपाईची अजून रिवाइज्ड आन्सर की उपलब्ध झालेली नाहीये, पण स्टाफ कार ड्रायव्हर आणि लिपिकची रिवाइज्ड आन्सर की ही उपलब्ध झाली आहे. ती उपलब्ध होऊन आता साधारणतः 1 आठवड्यापेक्षा जास्त दिवस झाले, परंतु शिपाईची आन्सर की अजून उपलब्ध झाली नाहीये. त्यामुळे ज्यांनी शिपाईसाठी अप्लाय केलं होतं त्यांच्या मनात बऱ्याचशा शंका आहे की म्हणजे मार्क्स किती वाढणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे प्रश्न रद्द झाले त्याचे मार्क्स मिळणार आहेत की नाही, अशी असंख्य प्रश्न त्यांच्या मनामध्ये आहे. तर त्यानुसार बघा, सगळ्यांच्या मनात महत्त्वाचा असणारा प्रश्न म्हणजे रिवाइज्ड आन्सर की लागणार आहे की डायरेक्टली म्हणजे लिस्ट लागणार आहे. पुढची जी टप्पा असतो आपला विशेष अर्हता याच्यासाठीचा किंवा क्लिनिंग टेस्टचा, ठीक आहे. तर त्यानुसार बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी आपण वारंवार वेबसाईट जी आहे ती चेक करत आहोत की लिस्ट लागली की नाही किंवा रिवाइज्ड आन्सर की ही आली आहे की नाही. पण सगळ्यात आधी बघा, महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या लिस्ट वगैरे तर लागणारच आहेत. आज नाही तर उद्या त्या लागणार आहेत. परंतु तुम्ही जर नोटिफिकेशन वाचलं असणार तर त्याच्यामध्ये बघा, तुम्ही तिघी परीक्षा जरी पास झाले म्हणजे मुलाखतीत तुम्ही पात्र होण्याच्या आधी तुम्हाला जी लिस्ट आहे डॉक्युमेंटची, ती डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेत का नाही, तेव्हाच तुम्हाला त्या मुलाखतीला त्या क्षणी तिथून ते कॅन्सल सुद्धा करू शकता तुमची मुलाखत. तर त्यामुळे जे डॉक्युमेंट्स आहेत, जे 15 नंबरच्या ह्याच्यात आपल्याला नोटिफिकेशनमध्ये सूचना दिली, ती तुम्ही व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. म्हणजे मुलाखतीला पात्रता ही अंतिमरित्या ठरवण्यात येईल. कधी? जेव्हा तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स सगळे व्यवस्थित उपलब्ध असतील, जे तुम्ही ऑनलाईन ह्याच्यात भरले किंवा आपल्याला ह्या नोटिफिकेशनमध्ये दिलेले आहे. तर त्याच्यातले एक-एक डॉक्युमेंट मी तुम्हाला इथे समजून. तर पहिलं बघा, जन्मतारखेचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र हे किंवा एस-एस-सीचं प्रमाणपत्र हे तुमच्याकडे पाहिजे. दुसरं बघा, शैक्षणिक प्रमाणपत्र. जर 7वीचं तुम्ही डिटेल्स फिल केले असणार तर 7वीचे डिटेल्सचं म्हणजे रिझल्ट तुम्हाला, गुणपत्रक तुम्हाला पाहिजे किंवा त्यापुढची तुम्ही क्वालिफिकेशन दिलं असणार. ज्यांनी 7वीचं दिलं नाही तिथे तुम्हाला 50% फिल करायला लावलं होतं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते तुम्हाला घेऊन जावं लागणार, ठीक आहे. आणि जर तुम्हाला ग्रेड असेल तर शाळेकडून किंवा बोर्डाकडून तुम्हाला ते रिझल्ट बनवून तोही तुम्हाला सोबत घेऊन जावा लागणार, जर तुम्ही तसं केलं असणार तर, ठीक आहे. तर शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र 10वी किंवा 12वीचं प्रमाणपत्र तुम्हाला पाहिजे, हे लक्षात ठेवा. किंवा किंवा तुम्ही डिप्लोमा केला असेल तर त्याचंही चालेल, ठीक आहे. आणि बघा, फॉर्म एक्स ए मध्ये तुम्हाला जे आहे ते दिलेलं आहे 2 प्रतिष्ठित व्यक्तींची म्हणजे आपल्याला जे आहे चारित्र्य प्रमाणपत्र, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, तुमच्याकडे जातीचा दाखला पाहिजे जर तुम्ही मागासवर्गीय कॅटेगरीमध्ये येत असणार. विशेष अर्हता असल्यास त्याचाही अनुभवाचा दाखला किंवा तुम्ही कोणता कोर्स केला असेल तर तोही तुम्हाला हवा आहे. ते पुढे मी सांगणार आहे. तुमच्याकडे डोमेसाइल पाहिजे. एम्प्लॉयमेंटमध्ये तुम्ही नोंद केली असणार तर त्याची प्रत पाहिजे, ठीक आहे. किंवा तुम्ही ऑलरेडी कुठे गव्हर्नमेंट जॉबला असणार तर ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एनओसी पाहिजे, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत त्या पाहिजे आहेत. तर 10 नंबरचं बघा, आपल्याला उमेदवाराच्या नावात जर बदल असेल तर त्याच्या किंवा तिच्या नावाच्या बदल्यात दस्तावेज जसे की शासकीय राजपत्र म्हणजेच तुम्ही गॅजेट जे आहे ते केलेलं असलं पाहिजे, ठीक आहे. त्याचेही झेरॉक्स आणि ओरिजिनल तुम्हाला सोबत हे घेऊन जावं लागणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला काय सांगितलंय, संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्जामध्ये जे पण तुम्ही डिटेल्स सबमिट केले आहे किंवा लिहिलेले आहे, फिल केलेले आहे ते तुम्हाला घेऊन जावं लागणार किंवा न्यायालयाने, प्रशासनाने मागणी केल्यास इतर कोणताही दस्तावेज, जसं मी सांगितलं, ज्यांना ग्रेड भेटलाय तर त्यांनी बोर्डाकडून किंवा म्हणजे आपली शाळा असते त्यांच्याकडून जे रिझल्ट बनवून घ्यायचंय ते सुद्धा तुमच्या सोबत तुम्हाला घेऊन जायचं आहे, ठीक आहे. अशी महत्वाची अशी डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला घेऊन जायचे. आणि सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट बघा, याच्यामध्ये काय आहे, शैक्षणिक अर्हता तर आपली झाली, परंतु बघा, विशेष अर्हता ज्यांना आहे म्हणजे ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा आपल्याला सर्टिफिकेट घेऊन जायचे आहे. तर विशेष अर्थामध्ये बघा कोणकोणत्या गोष्टी येतात. तर बघा, उमेदवाराने विशेष अर्हता म्हणजे स्पेशल प्रकारात माहिती भरताना त्याला तिला अवगत असलेला अनुभव असलेली विशेष अर्हता नमूद करावी, जसं ज्यांनी नमूद केलं असेल ज्याला असेल त्याच्यासाठी. तर ते प्रमाणपत्र जसं विद्युत कामाचं, इलेक्ट्रिक वर्कचं, प्लंबिंगचं, गार्डनिंगचं किंवा कुकिंग किंवा तत्सम किरकोळ देखभाल, दुरुस्ती कामे, कार्यालयीन व्यवस्थापन जसे की फायलिंग, फाइल्स, कागदपत्रे, साहित्य विनियोजन, स्वच्छता देखभाल, ऑफिस वर्क मॅनेजमेंट म्हणजे अशी कोणतंही तुम्ही काम केलं असणार, जसे संगणक विषय ज्ञान, कॉम्प्युटर नॉलेज असेल तर त्याचं एम-एस-सी-आय-टीचं प्रमाणपत्र, याचं कोणताही तुमच्याकडे अनुभव असणार तर याचं तुम्ही कागदपत्र किंवा सर्टिफिकेट हे तुम्ही घेऊन जायला हवं. ज्याच्यामुळे कसं आहे, तुम्हाला पुढे जाऊन कोणताच प्रॉब्लेम असला पाहिजे म्हणजे झाला नाही पाहिजे. ओके.
त्याच्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा फाईल. तुम्ही जी पण तुमची फाईल येणार ती व्यवस्थित असावी. त्याच्यामध्ये बघा कमी शैक्षणिक पात्रतेपासून पुढील शैक्षणिक पात्रतेनुसार तुमचे डॉक्युमेंट्स हे लावलेले पाहिजे. जसे 7वी, 10वी, 12वी किंवा त्यापुढील ठीक आहे. त्याचं ओरिजिनल, त्याचं झेरॉक्स हे व्यवस्थित तुम्ही कॅरी केलं पाहिजे. ठीक आहे. मुलाखत जरी असली तरी तुमचा टापटीपणा हा व्यवस्थितपणा तिथे दिसला पाहिजे जेणेकरून तुम्हाला पुढे त्याचं चांगले गुण मिळू शकतात. ठीक आहे. तर असं नाही की तुमची फाईल ही कशीही अस्तव्यस्त असेल किंवा तुम्हाला तुमचा डॉक्युमेंट्स हा वेळेवर सापडत नाहीये, तर परीक्षकासमोर आपलाही गोंधळ नको व्हायला आणि आपले चांगले मार्क्स मिळण्यासाठी. ठीक आहे. तर बघा इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक नवीन असाल